ईदसाठी कपडे खरेदी करण्यासाठी तिघे मित्र वैजापूरला जात असताना त्यांच्या दुचाकींना अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दोघांचा मृत्यू झाला, तर एक जण जखमी झाल्याची घटना तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग 752H वर शनिवार रोजी दुपारी 2:30 ते 2:15 वाजेच्या दरम्यान घडली। अयान रमजान शहा वय 19 वर्षे व अरमान शरीफ शेख व 19 वर्षे दोघेही राहणार खंडाळा अशी अपघातातील दोघा मयत तरुणांची नावे आहे, तर फैजल लाला खान वय 20 वर्षे असे अपघातातील जखमी तरुणाचे नाव आहे। या घटनेबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार अयान, अरमान, फैजल हे तिघे मित्र दुचाकीने ईदसाठी कपडे घेण्याकरिता 2 दुचाकीवरून वैजापूरच्या दिशेने येत असताना जरूर फाटाजवळ अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकींना धडक दिली। अपघात इतका भीषण होता की एका दुचाकीचे चाक तुटलेल्या अवस्थेत 100 ते 150 फुटावर लांबवर होते। अपघातानंतर रुग्णवाहिका चालक वाहिद पठाण यांनी उपस्थित नागरिकांच्या मदतीने जखमींना तातडीने वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले। तेथे अयानला दुपारी 2:15 वाजेच्या सुमारास वैद्यकीय अधिकारी यांनी तपासून मृत घोषित केले, तर फैजल व अरमान यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले। जखमी अरमान याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे हलवण्यात आले, मात्र रुग्णालयात पोहोचेपर्यंत त्याचाही मृत्यू झाला। सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मृत घोषित केले। अपघाताची माहिती मिळताच मित्रपरिवार व नातेवाईकांनी उपजिल्हा रुग्णालयात मोठी गर्दी केली। घटनेची माहिती मिळताच वैजापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत या प्रकरणात पंचनामा केला आहे, तर या प्रकरणात वैजापूर पोलिसात घटनेची नोंद करण्यात आली असून अधिक तपास वैजापूर पोलीस करीत आहेत।